अजितदादा पवार यांची आज श्रद्धांजली आम्ही देत आहे. आम्हाला अत्यंत दुःख होत आहे की आमच्यामधून आमचं सगळं काही जे आमचे होते, दादा म्हणजे आम्हाला एक हिंमत होती. आणि आज देशामध्ये राज्यामध्ये दादासारखा एकही नेता नव्हता. आम्हाला एक अभिमान होता, आम्हाला एक अधिकार होता की आम्ही दादाकडे कोणताही मोठा काम किंवा लहान काम घेऊन गेले तर दादा नेहमी आमचं काम करत होते. आम्हाला असं वाटत होते की आमच्या कुटुंबाचा कोणी मोठा हात आहे आमच्यावरती. आणि दादा गेल्यानंतर राज्याच्या नाही देशाचा एक असा नेता गेला जो सर्वसामान्य लोकांचं काम करत होते, लोकांना आधार देत होते, लोकांना हिंमत देत होते. आणि अजितदादासारखा नेता मिळणं हे मुश्किल आहे. या निमित्तानं आम्हाला एक अभिमान होता. आणि नेहमी दादाकडे कोणतंही काम घेऊन गेले तर ते कधी विचारत नव्हते की तुम्ही का काम आणता का नाही. निस्वार्थीपणा नेहमी काम करणारा एकमेव असा नेता होता महाराष्ट्राच्या देशाचा, जो निस्वार्थीपणा कोणाचाही काम, कोणी लहान माणूस असो कोणी मोठा माणूस असो, ते कधी भेदभाव जातपात कधी पाहत होत नाही. आणि आजच्या जगात असे नेता भेटणं मुश्किल आहे. आमची हिंमत एकदम तुटून गेली, कारण आम्हाला एकच आधार होता, आमच्या दादाचा आधार होता. आणि जसे आम्ही हे न्यूज ऐकली की दादाचा असा अपघात झाला, तेव्हा आमचे हातपाय सुन्न झाले. आम्हाला आता विचारणारा कोण आहे, आम्ही कोणाकडे कोणतं काम न्यायचं, आमची हिंमत तुटून गेली. आणि हा दुःख महाराष्ट्राने देशामध्ये एक असा कामाचा माणूस हरपला तो कधी भेटणार नाही. आणि फार आम्हाला दुःख होत आहे. दादाला तर कोण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं, पूर्ण महाराष्ट्र जनतेकडनं, माझ्या एरणे फॅमिलीकडनं, आमच्या पूर्ण फॅमिलीकडनं दादाला निशब्द, माझ्याकडे काही आहेत नाही पण भावपूर्ण श्रद्धांजली. आज दादा आमच्यातून गेलेले आहेत, ते काही गेलेले नाही आहेत. दादा वहिनीच्या रूपामध्ये आम्हाला भेटणार आहेत. कारण की एकमेव एक नेता असा होता की म्हणजे एक विचारही नाही करू शकत आहे आम्ही की दादा आमच्यातून गेले. आज पण आम्हाला विश्वास नाही होत आहे की आमचे दादा आमच्यासोबत नाही आहे. म्हणजे आज विजयगडला गेलो, तिथं पण दादा भलेही आमच्यात नाही आहेत, पण दादांचं मन प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेकडे, आमच्या राष्ट्रवादीमध्ये आणि वहिनीच्या हृदयामध्ये. आज आम्ही वहिनीकडे बघून आम्हाला असं वाटत आहे की आमचे दादा आमच्यासाठी आत्ता पण आहेत.